नमस्कार मित्रांनो, तुमच्या आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मी विनायकापैकी एक गणपती म्हणजे महडचे. तर चला मित्रांनो, त्या गणपतीला आपण आलेलो आहोत. तर पाहूया. आपण पाहू शकता अवतीभोवती छान असं तलाव आहे मंदिराच्या. आम्ही गाडी पार्किंग केलेली इथं. शांत असं वाटते. महडचे हे श्री गणेशाचं मंदिर आहे. अष्टविनायकामध्ये ह्या मंदिराची गणना केली जाते. आज तर थोडी गर्दी कमी आहे, पण मनाला जी समाधानी भेटते ती दर्शनाला. तर ते दर्शन आज छान असं भेटणार आहे आपल्याला. तर चला मित्रांनो, पाहूया आपण. या ठिकाणी धर्मशाळासुद्धा आहे. पाहू शकता मित्रांनो की ज्यांना काही घ्यायचं असेल तर त्यासाठी स्वयंपाकगृह, अन्नदान छत्र, हा अवतीभोवतीचा परिसर आहे. खूप सुंदर असं आहे नजारा. पाहू शकता मित्रांनो, हा गणपतीचा परिसर आहे. हा या ठिकाणी दत्त मंदिरची दिशा दाखवत आहे. पाहू शकता मंदिराच्या अवतीभोवतीचा परिसर खूप सुंदर आहे. शांत असे वाटते मनाला. ज्या वेळेस मंदिरामध्ये घंटी वाजते तर त्या टायमाला आपल्या मनाला खूप छान असं वाटते. पुढून रस्ता ज्या वेळेस इथं चप्पल स्टँड आहे, पाहू शकता मित्रांनो. तर चला मित्रांनो, आता दर्शनाकडे जाऊ आपण. आज गर्दी नाही. पाहू शकता मित्रांनो, खूप सुंदर असं आहे. गणपती बाप्पा मोरया. गर्दी जास्त पण असती तरी मित्रांनो आज दर्शन मी केलं असतं गणपती बाप्पांचं. इथं शंकराचे सुद्धा मंदिर आहे. पाहू शकता मित्रांनो, खूप सुंदर शंकराचं मंदिर आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तर चला मित्रांनो, पुन्हा आपल्या लाईनीमध्ये. काही लोक मनामध्ये आपल्या देवाचे स्मरण करता त्यासाठी बसलेले आहे. मनातलं काय आहे हे सांगता. ते लिहिलेलं आहे फोटो काढण्यासाठी मनाई आहे. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही. मी पुढे तर घेऊन नाही जात, तुम्हाला दाखवतो बाहेरून फक्त. तर मित्रांनो पाहू शकता अवतीभोवतीचा परिसर. मित्रांनो खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे माझं. अष्टविनायकापैकी महड या ठिकाणी आहे, एरियामध्ये येतं. तर गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. कमेंट करायचं विसरू नका, कारण मित्रांनो कमेंट खूप कमी येत आहेत. त्या कारणाने मला समजत नाही की पुढे कसे करायचे. तर चला मित्रांनो.